ज्या वीराचार्यांनी आपल्या तरुण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी, ज्या गुरुदेव समंतभद्र महाराजांनी आपल्या लहान मुलांच्यावर संस्कार होऊन प्रत्येक आपल्या भागातला मुलगा प्रभू रामचंद्रांच्या सारखा आणि पांडवांच्या सारखा गुरुकुलमध्ये शिकून आदर्श जीवन जगावा, या भावनेतून गुरुकुल प्रणाली परत चालू केली। त्या गुरुदेव समंतभद्र महाराजांची पुण्यतिथी 18 तारखेला आहे। त्या वीराचार्य बाबासाहेब कुशनुरे सरांची पुण्यतिथी उद्याच्या दिवशी 16 तारखेला आहे। त्यांनी आपलं जीवन समाजासाठी बलिदान दिलं। त्या दोन महापुरुषांच्यासाठी अशा लोकांची आठवण ठेवून आपण सगळ्यांनी जर उद्याचा एक दिवस आम्ही जर धर्मासाठी आणि या देशासाठी आणि या लोकांच्या विचारांना समाजात प्रसार प्रचार करण्यासाठी दिलो नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे, आणि आपण जर दिलो तर आपलं जीवन सार्थक आहे। त्यामुळे परत एकदा तुम्हाला ही सूचना, उद्या सकाळी 8 वाजता ध्वजारोहण, 9 वाजता महाराजींची आहारचर्या, बरोबर 11 वाजता आदरणीय सत्यमजी गांधी आयुक्त सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते अहिंसा, शाकाहार आणि व्यसनमुक्तीच्या रॅलीचं उद्घाटन कन्या विद्या मंदिर कोथळी इथून सुरुवात होईल। परत कन्या विद्या मंदिरमध्ये ती रॅली येऊन तिथं विसर्जन होईल। हा कार्यक्रम बरोबर 11 ते 1:30 या 2-2.5 तासामध्ये होईल। 2 वाजता बरोबर स्टेजवरचा कार्यक्रम सन्माननीय सर्व पाहुण्यांच्या हस्ते त्या ठिकाणी स्टेजवरचा कार्यक्रम सुरू होईल। 2 ते 5 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालेल। उद्याच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, अध्यक्ष आदरणीय राजू शेट्टी साहेब, आणि प्रमुख पाहुणे आपल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचबरोबर अशा अनेक मान्यवरांच्या राजकीय, सामाजिक, दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम चालू होईल। दीप प्रज्वलन होईल, मान्यवरांचा सन्मान आणि मनोगत होईल, आणि बरोबर 4 वाजता वीराचार्य एक आदर्श या विषयावर साधूंचं प्रवचन होईल, आणि 5:15 वाजता या कार्यक्रमाची ध्वजा अवरोहण करून, धर्मध्वजाचा अवरोहण करून संगीत आरतीने ह्या कार्यक्रमाची सांगता होईल।